नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. घोटाळा की निव्वळ आरोप हा प्रश्न आज खरोखर चर्चेला जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राज्यातील साखर कारखान्यांच्या व्यवहारामध्ये तब्बल 25,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून वारंवार केला जातोय. तर 25,000 कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे. त्यावर अजित पवारांनी आरोपांना उत्तर दिलेले नाही आहेत असा पलटवार किरीट सोमय्या यांनी केलाय. आता प्रश्न हा उपस्थित होतो की खरोखरच 25,000 कोटींचा घोटाळा झाला की केवळ सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपकडून हे आरोप केले जात आहेत? काय आहे नेमकं प्रकरण? सुरुवातीला पाहूयात आमच्या विशेष रिपोर्टमधून, त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर याच संदर्भातली सखोल चर्चा. साखर कारखान्यांमध्ये 25,000 कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यांच्या आरोपात किती तथ्य? अजित पवार म्हणतात सर्व आरोप खोटे. अजित पवारांकडून कारखान्यांची यादी जाहीर. नक्की कोण खरं बोलतंय? राज्यातील साखर कारखान्यांमधील व्यवहार सध्या एका आरोपामुळे ढवळून निघालेत. राज्यातील साखर कारखान्यांमध्ये 25,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर वारंवार जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं अजित पवारांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप होत होता. अखेर यावर अजित पवारांनी मौन सोडलंय. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गेल्या काही वर्षात राज्यातील 64 साखर कारखान्यांची यादी सादर केली. यातील किती साखर कारखाने विकले गेले, कुणी विकत घेतले, त्यांचा व्यवहार किती कोटींमध्ये झाला याची जंत्री त्यांनी मांडली. एवढंच नव्हे तर हे सर्व व्यवहार परवानगीनेच झालेत. मग 25,000 कोटींचा घोटाळा झाला कुठे असा सवाल अजित पवारांनी विचारलाय. 64 सहकारी साखर कारखाने हे वेगवेगळ्या कंपन्यांनी विकत घेतलेत. काही कंपन्यांनी चालवायला घेतलेत, काही कंपन्यांनी घेऊन पुन्हा ते दुसऱ्यांना विकलेलेत. आणि ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे लोक सातत्याने काही ना काही टीका करून त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान यावरून भाजपनं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. 100 कोटींचा घोटाळा बाहेर आला तर गृहमंत्री गायब, तर 25,000 कोटींचा बाहेर आलाय, आता नंबर कुणाचा, असं खोचक ट्विट चित्रा वाघ यांनी केलाय. त्या सर्व पार्श्वभूमीवर नक्की 25,000 कोटींचा घोटाळा कसा झालाय याबाबत अजून सोमय्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर आतापर्यंत झालेले सर्व सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार ऑन रेकॉर्ड असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. आता केंद्राची संस्था चौकशी करते, राज्याच्या तर संस्थेने सगळ्यांनी चौकशी केली. त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल ना, येईल का नाही येईल? प्रत्येक वेळेस त्यांनी काहीतरी आरोप करायचा आणि त्याला दुसऱ्यांनी कुणीतरी उत्तर द्यायचे, तेवढेच कुणाला धंदे नाही आहेत. अजित पवारांनी आज महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा एक चांगला प्रोफेशनल प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित करतो त्यातल्या एखाद्याचे उत्तर देण्याची अजित पवारांची हिंमतच नाही आहे. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला, आतापर्यंत तेच चालवत आहेत. माझे सगळे डॉक्युमेंट, एकाही प्रश्नाचा उत्तर नाही, स्पष्टता नाही. इन्कम टॅक्सचे 10 दिवस धाडी चालले आहेत. अजित पवार, पार्थ पवार, अजित पवारचा बहिणी, अजित पवारचे बिझनेस पार्टनर, 1000 कोटीची बेनामी संपत्ती, त्याच्याकडून 100हून अधिक कोटी रुपये अजित पवारच्या कंपन्यांमध्ये, एकही उत्तर अजित पवार देऊ शकले नाही आहेत. साखर कारखाने विकले गेले तर त्याच्याबद्दल कुणाची हरकत नाही, परंतु बेनामी भ्रष्ट पद्धती घोटाळा याचा तपास होणार. असं असेल तर मग खरोखरच घोटाळा झालाय का? आणि या सर्व व्यवहारांबाबत कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर खरोखर संशयाला वाव आहे की घोटाळा आहे की मग हे निव्वळ आरोप आहेत? कारण एका बाजूला याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी भाजपला देखील आम्ही संपर्क केला, भाजपचे प्रतिनिधी यावे यासाठी देखील आम्ही विचारणा केली. मात्र आज भाजपचे प्रतिनिधी या संदर्भातल्या चर्चेमध्ये सहभागी होत नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आणि याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी इतर मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील आपल्यासोबत आहेत आणि ऊस अभ्यासक
योगेश पांडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मात्र आज भाजपची जी खुर्ची आहे ती रिकामी आहे, कारण त्यांचे प्रतिनिधी आज उपलब्ध नाहीये या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी। मात्र हा विषय महत्त्वाचा त्यावेळेला ठरतो ज्यावेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप केले जातात आणि त्यानंतर या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यासाठी ज्यावेळेला दोन्ही पक्षांना समोरासमोर येण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र ते का येत नाही हा प्रश्न आहे। आणि मग प्रश्न उपस्थित होतो की खरोखर घोटाळा आहे की हे फक्त निव्वळ आरोप करण्यात आलेले आहेत। उमेश पाटील या चर्चासत्राची सुरुवात आपल्यापासून मी करतो। उमेशजी, एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये आरोप केले गेले आणि त्यानंतर मात्र अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातला संपूर्ण खुलासा केला। मग त्यानंतर भाजपचे प्रतिनिधी या संदर्भात बोलण्यासाठी सामोरे का येत नाहीये? उमेशजी, भाजपच्या वतीनं आता किरीट सोमय्या जे बोललेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी पण बोलेलच ते काय जे बोलले त्याच्यावर। परंतु जो मूळ मुद्दा असा आहे की पवार कुटुंबियांच्या बाबतीमध्ये आरोप करून चर्चेमध्ये राहणं किंवा प्रसिद्धी मिळवणं हे एक सोपं तंत्र महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी प्राप्त केलेलं आहे। पवार साहेबांच्यावर सुरुवातीच्या काळाला त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते असलेले गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बेछूट अशाच पद्धतीनं आरोप केले। मग त्याच्यामध्ये गोरा खैरनारांनी आरोप केले, नंतर काही प्रमाणामध्ये अण्णा हजारेंनी त्यावेळेला आरोप केले। असे वेगवेगळे आरोप पवार साहेबांच्यावर झाले। मग भूखंड घोटाळा असेल, दाऊद इब्राहिम बरोबरचे संबंध असतील, अशा पद्धतीचे आरोप झाले। यापैकी यानंतर आरोप केल्यानंतर 25-30 वर्ष झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून सुद्धा केंद्रामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाची सरकार येऊन सुद्धा त्यांनीच केलेल्या आरोपांची त्यांच्याच मार्फत झालेल्या चौकशीमध्ये कुठेही पवार साहेबांच्यावरचा एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही, जो पोलीस यंत्रणेमधून सिद्ध होऊ शकला नाही, न्यायालयीन यंत्रणेद्वारेही सिद्ध होऊ शकलेला नाही। एक वेळेला तर माजी मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी यांना विधानसभेमध्ये सभागृहाची माफी मागावी लागली आणि हे आरोप जे केले होते हे एक राजकारणाचा आणि प्रचाराचा भाग होते असं सांगावं लागलं। त्यातलाच हा प्रकार आहे। पवार साहेबांच्या नंतर ह्या आरोप अशाच पद्धतीचे आरोप अजितदादांच्यावर झाले। वेगवेगळ्या 70,000 कोटी रुपयाचा सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप केला, त्याच्यामध्ये काही तथ्य निघालं नाही। कुठल्याही प्रकारच्या त्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचं निष्कर्ष चित्रे समितीने काढलं आणि त्याच्या संदर्भात नेमलेल्या वेगवेगळ्या चौकशांमध्ये ते निष्पन्न झालं। त्याच्यानंतर आता परत सहकारी बँकेच्या संदर्भातला घोटाळ्याचा आरोप केला, त्याच्यातही कुठेही काही सिद्ध झालं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा क्लीन चिट मिळालेली आहे। आता हे साखर कारखान्यांच्या संबंधीमध्ये काढलेलं आहे की हे खाजगी साखर कारखाने हे कशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या विकत घेतले असा आरोप केला। आज अजितदादा यांची जी झालेली पत्रकार परिषद आहे त्यातून समग्र महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा कळलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते कशा पद्धतीनं बेछूट आरोप करतात। एखाद्या प्रकरणामध्ये खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या विषयाच्या बाबतीमध्ये अगदी सुस्पष्ट असे आदेश असताना देखील केवळ फक्त पॉलिटिकल स्टंटबाजी जी म्हणतो आपण ती करायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आमच्या नेत्यांना बदनाम करायचं अशा पद्धतीचं एक अजेंडा जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ठेवलेला आहे, हे सुस्पष्ट झालेलं आहे। मुळातच काय की पवार कुटुंबियांना अशा पद्धतीच्या आरोपांना सातत्यानं उत्तर देत बसण्याच्या करताची सवड नाही, वेळही नाही। ते सतत कार्यमग्न असणारे लोक आहेत। परंतु काय होतंय की एकच गोष्ट सातत्यानं सांगत गेली की लोकांना खरी वाटते, म्हणून शेवटी अजितदादांनी आज निर्णय घेतला, दूध का दूध पाणी का पाणी झालेला आहे। महाराष्ट्राच्या समोर जे काय सत्य आहे ते अगदी सुस्पष्टपणे आलेलं आहे। बरं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातलं संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यानंतर मात्र भाजपनं आपली तलवार म्यान केली का? भाजपनं मौन बाळगायला का सुरुवात केलेली आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतोच। असलेले आरोप हे केवळ त्या ठिकाणी आरोप आहेत की खरोखर घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे हे देखील येत्या काळामध्ये स्पष्ट होणं तितकंच महत्त्वाचं आहे। या विषयाचे अभ्यासक योगेश पांडे आपल्यासोबत आहेत। योगेश पांडेजी, ज्या घडामोडी आपण या क्षणाला पाहतोय की बॅक टू बॅक झालेले आरोप आणि त्याला एकदाच आपलं मौन सोडून दिलेलं उत्तर, यातून नेमकं काय सिद्ध होताना दिसतं? ऊस असेल किंवा ऊस उत्पादन क्षेत्र असेल, महाराष्ट्रामध्ये याचं एक वेगळं राजकारण आणि याचं एक वेगळं अर्थकारण देखील आहे। महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक जे आहेत त्यानंतर त्याचं थेट साखरेपर्यंतचं असलेलं जे कनेक्शन आहे ते प्रत्येकाला माहिती आहे। मात्र या अर्थकारणामध्ये जर गैरव्यवहार झालेले असतील तर हे आरोप किती सत्य किती असत्य असं आपल्याला देखील वाटतं, कारण अर्थकारण ऊसाच्या भोवती फिरणारं हे फार मोठं आहे। योगेश,
नाही, 100% यामध्ये गैरव्यवहार झाले आहेत. आपण आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं जर वक्तव्य बघितलं, ते वारंवार सांगताय की मी तर कारखाना 59 कोटीला घेतला जरंडेश्वर. ते स्वतः म्हणताय ते जरंडेश्वरचा व्यवहार 59 कोटीला झाला आणि इतरांनी 4-5 कोटीला कारखाने घेतले. हे धक्कादायक आहे. 2012-13 पासून ते 2015-17च्या या 4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यामध्ये 4 कोटी, 5 कोटी, 3 कोटी, 12 कोटी, 18 कोटी, 30 कोटी आणि सर्वात जास्त किंमत म्हणजे जरंडेश्वरची आहे. ते मान्य करून 59 कोटी. मात्र ह्या कारखान्यांच्या ज्या मालमत्ता तपासल्या तर धक्का बसेल तुम्हाला. मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. आता आमचे मित्र जे उमेश पाटील बोलताय की पवार कुटुंबावर वगैरे वगैरे, मला पवार कुटुंबाची व्यक्तिगत काही जनगण नाही. मी एक वकील आहे, अभ्यासक म्हणून सांगतो आणि यांनी खुशाल माझ्यावरती आपण नुकसान करावं. मी अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगतोय. कन्नड कारखान्याची जमीन ती 300 एकर जमीन आहे, 300 एकर बस स्टँड समोर. तो कारखाना पवार कुटुंबाने घेतला. तो कारखाना साधारणपणे 40-50 कोटीच्या आत घेतला तो कारखाना आणि ज्या वेळेस ते कारखाना तो खरेदी केला, बँकेने तो कारखाना विकला, त्यावेळेस त्याचं केलेलं मूल्यांकन आणि एका महिन्यानंतर त्याचं केलेलं मूल्यांकन. मला कुणावर व्यक्तिगत काही टीका टिप्पणी करायची नाही, मात्र वास्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. दादा जे बोलले ते अत्यंत खरोखर बोलले. ते काही असलं ते एकदम स्पष्टपणे बोलले की मी एकट्यानेच नाही घेतले, तर 68 कारखाने. आम्ही ज्यावेळेस 2016 मध्ये याविषयी तक्रार दाखल केली, रिट पिटिशन फाईल केलं, FIR दाखल केली. मात्र होतं काय, सरकार यांचं सगळं, त्यांची चौकशी यंत्रणा यांची, केंद्राचा भाजपनी काय केलं, बीजेपी फक्त याचा एक राजकीय वापर करते आहे केवळ अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी. जर बघितलं याची जर यादी तपासली कुणी म्हणजे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला तर तुम्ही पाक झाले. अशी किती नावं आहे की ज्यांनी कारखाने कवडीमोल किमतीला घेतले आणि ह्याची चौकशी काय होणार नाहीये. हे फक्त केवळ टार्गेट करायचं आणि ईडीचा धाक दाखवायचा. इन्कम टॅक्स लूट झाली आहे, लबाडी झाली आहे आणि कारखाने कवडीमोल किमतीला विकले आहे. शेतकरी आता काय त्यांचं म्हणणं आहे, शेतकरी काय विचार सभासद. तुम्हाला मी उदाहरण देतो. मी यशवंतची केस लढतो हायकोर्टमध्ये, रिट पिटिशन 13/711/2017 मध्ये. यशवंत सहकारी साखर कारखाना पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती, पुण्याच्या सेंटर म्हणजे कारखान्यात सगळ्या आता मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस झाले आहेत. त्या कारखान्याची केवळ 250 एकर जमिनीची किंमत केवळ 2.5 कोटी दाखवली. 2.5 कोटी म्हणजे 1 लाख रुपये एकर. आणि तो कारखाना प्रशासक नियुक्त करून ताब्यात घेतला. रनिंग कंडिशन मधला कारखाना. कारखान्यावरती कर्ज होतं फक्त 17 कोटी आणि कारखान्याचे ऍसेट्स आहे 600 कोटींचे. तो कारखाना, चालू कारखाना बंद पाडला. कारखान्यामध्ये डिस्टिलरी आहे. माझं आव्हान आहे, याच्यामध्ये जर दम असेल तर त्यांनी माझ्याशी कधी डिबेट करावं याच्यावरती. ही प्ले ब्रॉड डेलाइट रॉबरी म्हणतात ना, ब्रॉड डेलाइट रॉबरी, आणि हा सर्वांनी टाकलेला दरोडा आहे. त्यामध्ये कुणी एक धुतल्या तांदळाचं बरं, म्हणजे फक्त एका बाजूला घोटाळाच नव्हे तर दुसरीकडे दरोडा टाकला असल्याचा आरोप योगेश पांडे आपण करताय. उमेश पाटील यांचं उत्तर आपण घेणार आहोत, मात्र तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे यांच्याकडे जाऊयात. उमेशजी, ज्या वेळेला निवडणुका जवळ येतात किंवा एकमेकांवरती कुरघोडी करण्याची वेळ येते त्यावेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप होतात. यावेळेला होणारे आरोप प्रत्यारोप हे सगळं साखरेचं असलेलं अर्थकारण आणि त्याच्या भोवती फिरणारे आहेत. दुसरीकडे मात्र सरकारविरुद्ध विरोधी बाकांवर जे बसलेले त्यांच्याकडून बेछूट असे आरोप केले जाताना दिसतात. आता यातलं सत्य काय हे शोधून काढणं खरं तर आपलं पत्रकार म्हणून काम आहे आणि त्याचमुळे भाजपलाही बोलण्याची आपण संधी देण्यासाठी या ठिकाणी आज आमंत्रित केलेलं होतं. मात्र अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर जर भाजपकडे उत्तर नसेल तर मग याचा अर्थ काय काढायचा? उमेश घोंगडेजी. विशालजी, तुम्ही आता म्हटलात की भाजपचं उत्तर द्यायला कोणी आलं नाही. त्यांचं उत्तर पक्ष म्हणून द्यायचं ते देतील. पण आता योगेशजींनी आता जो मुद्दा उपस्थित केला की हा दरोडा आहे, तर माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं असं आहे की हा सामूहिक दरोडा आहे. बरं, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येक पक्ष या सामूहिक दरोड्यामध्ये सामील आहे. हे जे 65 कारखाने आहेत त्यातले मला वाटतं जवळपास 45 कारखाने हे विकत घेतले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये कोणताही पक्ष अपवाद नाही. प्रत्येकाने आपापल्या सोयीनं ते वाटून घेतलेले कारखाने आहेत. मूळ विषय असा आहे की कुणी 65ला घेतला, कुणी 4 कोटीला घेतला, कुणी 3 कोटीला घेतला. मुळात शेतकऱ्यांच्या जमिनी, मूळ जमिनी त्या एक विशिष्ट कारखाना, तुम्ही जरंडेश्वर म्हणा किंवा आता योगीजीने ज्याचा उल्लेख केला यशवंत सहकारी, या मूळ जमिनी कोणाची आहे? मातीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. ते कारखाने याच लोकांनी बंद पाडले. सहकारातले कारखाने बंद पडतात आणि खाजगी कारखाने उत्तमपणे चालतात. यांनी कारखाने बंद पाडायचे आणि यांनी कारखाने विकत घ्यायचे. आज पवारांची प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पूर्ण ऐकलेली आहे. मुळामध्ये काही लोकांची, परंतु काम झालंच पाहिजे
यासाठीची संपूर्ण व्यवस्था बदलायची, एका विशिष्ट चौकटीत बसून सगळं घ्यायचं. त्यासाठीची जी यंत्रणा असते ती यांच्या हातात असते. योगेश पांडेंनी मगाशी उल्लेख केला, सरकार यांचं, बँक यांची, हेच मंत्री. त्यामुळं बेकायदा करायची गरज नाही. हे 25,000 कोटीचा आरोप करतायत, त्या प्रत्यक्षात 25,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्हाला सिद्ध करता येणार नाही. कारण भ्रष्टाचार झालाय का, तो 100% झालाय, पण तुम्ही तो सिद्ध करू शकणार नाही. कारण या लोकांनी सामूहिकपणे कायद्याच्या चौकटीत बसून ते कारखाने घेतलेले आहेत. नक्कीच. म्हणजे योगेश पांडेजी जसं म्हणाले की एका बाजूला दरोडा टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये उमेश घोंगडे जे आपण म्हणताय की सामूहिक अशा प्रकारचा हा दरोडा टाकण्यात आलेला आहे. उमेश पाटील यांच्याकडून आपण या संदर्भातलं उत्तर जे ते जाणून घेणार आहोत. मात्र खऱ्या अर्थानं घोटाळ्यांचे आरोप होतात, मात्र खरोखर हा घोटाळा आहे की निव्वळ आरोप करण्यात आलेले आहेत, याच संदर्भामध्ये लोकशाही विशेषमध्ये आज आपण ही चर्चा करतोय एका छोट्याशा ब्रेकनंतर. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जरंडेश्वर साखर कारखाना असू देत किंवा राज्यातील इतर साखर कारखाने, आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी साखर कारखाने आणि त्यात झालेल्या व्यवहारांसंदर्भातला संपूर्ण लेखाजोखा मांडलेला असला तरी देखील गंभीर स्वरूपाचे आरोप आणि त्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहे. उमेश पाटील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे, ऊस अभ्यासक योगेश पांडे आणि भाजपला देखील आजच्या या चर्चासत्रामध्ये आम्ही आमंत्रित केलेलं होतं, मात्र ते का निरुत्तर आहे हे तेच जाणो. मात्र येत्या काळात ते देखील त्यांचं उत्तर देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. उमेश पाटील, गेल्या वेळेला झालेल्या चर्चेनुसार जर आज विचार करायचा झाला तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दरोडा टाकला गेला आणि तो देखील सामूहिक दरोडा टाकण्यात आलेला आहे. अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. मग सरकारमधले असतील किंवा विरोधक असतील, प्रत्येकावरती, प्रत्येक राजकारण्यावरती हे आरोप थेटपणे जातात. उमेश पाटील, उत्तर आहे आपल्याकडे. नाही, हे सामूहिक दरोडा हे अतिशय चुकीचं आहे यांचं मत. पांडे साहेब असतील किंवा घोंगडे साहेब असतील, या दोघांनी ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. मुद्दा असा आहे की आपण जरंडेश्वरच्या बाबतीमध्ये आता जे काही त्यामध्ये अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली, ती जी फॅक्ट जर त्यातली लक्षात घेतली तर आपण यांचं म्हणणं काय आहे की सरकार यांचंच, यंत्रणा यांच्याच आणि त्याच्यामुळे हे कायद्यात बसवून त्यांनी केलंय, अशा पद्धतीचा एक त्यांच्या आरोपामधला सारांश आहे. जर तसं असेल तर न्यायालयीन पातळीवर दोन्ही बाजूंनी वकिलाचा युक्तिवाद झाल्यानंतर ज्या वेळेला सत्र न्यायालयाच्या खालचं जेएमएफसी न्यायालय, त्याच्यानंतर उच्च न्यायालय, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि नुसतं एकदा नव्हे तर त्याच्यामध्ये 4 याचिकांमध्ये एखाद्या प्रकरणाची पूर्णपणे चिरफाड झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं जर मत जे आहे ते झालेल्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये कुठल्याही स्वरूपाच्या तक्रारीचं नसेल आणि जो काही व्यवहार झाला त्याच्या संदर्भामध्ये याचिकाकर्त्यांच्या याचिका फेटाळून लावलेल्या असतील आणि झालेल्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये सर्व पारदर्शक झाल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढलेला असेल तर अशा वेळेला सरकार यांचंच, यंत्रणा यांच्याच आणि मग त्यांनी ते कायद्यात बसवून केलं आणि मग तो दरोडा झाला असं म्हणणं म्हणजे आपल्या न्याय व्यवस्थेवर आणि लोकशाही प्रक्रियेमधल्या या सगळ्या कायदा आणि यंत्रणेवर आपण गैरविश्वास दाखवल्यासारखं होईल. आता ज्या कारखान्यांचा उल्लेख काही कारखाने 3 कोटीला घेतले, 5 कोटीला घेतले, 10 कोटीला घेतले, 15 कोटीला घेतले. एखादा कारखाना जो असतो ज्या वेळेला तो दिवाळखोरीमध्ये निघतो, तो दिवाळखोरीमध्ये निघाल्यानंतर त्याचं जे काही मूल्यांकन त्यावेळेला होतं त्याच्या त्या काळातल्या जमिनीचे भाव आणि आजच्या काळातले जमिनीचे भाव जर आपण तुलना केली तर निश्चितपणे तफावत आढळेल. त्या काळातल्या त्या जमिनीचे भाव किंवा त्या कारखान्याची त्यावेळेची असलेली परिस्थिती, त्या कारखान्यावर त्यावेळेला असलेलं त्याला देणं किंवा त्याच्यावरचं कर्ज, ह्या सगळ्याचा एकत्रित समुच्चय करून त्या ठिकाणी तो त्या संबंधित बँकेची जी असलेली वसुली आहे ती वसुली होण्याच्या पुरताचा तो विषय असतो. त्याच्या वेळेला त्या वेळेच्या यंत्रणेने तो घेतलेला त्या ठिकाणचा निर्णय असतो. यामध्ये जर कुठं गैरव्यवहार झाला असेल, जर काही चुकीचं झालं असेल, जर यांचं म्हणणं आहे की हा दरोडा आहे असा आरोप करणं सोपं असतं. एखादा आरोप ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्या आरोपाच्या पुष्टी देणारे पुरावे असावे लागतात आणि जर पुरावे जर ते अस्सल असतील तर ते न्यायालयामध्ये टिकले पाहिजेत आणि ते टिकूच शकतात न्यायालयामध्ये. जर न्यायालयामध्ये जर ते पुरावे टिकले नाहीयेत तर याचा अर्थ आरोप हे बेछूट आहेत.
त्या पुराव्यामध्ये काही तथ्य नाही असा त्याचा अर्थ होतो. बरं, जर मग कुठल्याही आरोप नागरिकाला- जर उमेश पाटीलजी जर बेछूट प्रकारचे आरोप असतील आणि त्याची उत्तरं दिली जात नसतील, आज किरीट सोमय्या यांनी देखील पत्रकार परिषदेनंतर दिलेल्या पत्रकार परिषदेत एक स्पष्ट केलंय की अजित पवारांना जे जे आरोप आणि जे प्रश्न केलेले होते त्याची उत्तरं मात्र त्यांनी दिलेली नाहीये, फक्त लेखाजोखा मांडलेला आहे आणि आपली बाजू स्पष्ट केली आहे. उमेशजी, मी देतो ना त्याच्यावर. किरीट सोमय्या यांनी काय म्हटलं की त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरं अजितदादांनी दिलेली नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्याच्या बाबतीमध्ये केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. मध्यंतरी या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स विभागाने ज्या धाडी टाकल्या आणि ती प्रक्रिया अजून चालू आहे, त्यांच्या प्रक्रियेमध्ये जे काही चौकशीमध्ये निष्कर्ष येतील ते सगळ्यासमोर येणारच आहेत. मग त्याच्यावर जर एखादा विषय जर न्यायप्रविष्ट असेल किंवा केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आरोप करताय त्यांनी त्यामध्ये काही बोलून त्याच्यामध्ये काही दिशाभूल करल्यासारखं होईल याच्या करता अजितदादांनी त्या विषयावर भाष्य केलेलं नाही. आता किरीट सोमय्यांना इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त कळतं का? त्यांना कायदा जास्त कळतो का? न्यायालय किंवा तपास यंत्रणा यांच्यापेक्षा किरीट सोमय्या जास्त शहाणे आहेत का? त्या तपास यंत्रणांकडे आता विषय गेलाय ना. त्यांनी धाडी टाकून काय जे काही त्यांना बघायचं ते बघितलंय ना. त्यांच्याकडे काय जी कागदपत्र असतील ते तपासतील ना. त्यांना तपासल्यानंतर त्याच्या पुढेही नाही आपल्याकडे यंत्रणा आहेत सगळ्या गोष्टीचे आपल्याला चिकित्सा करायला. त्यामुळे त्यांचा निष्कर्ष समोर येऊ द्या आणि मग जे काही किरीट सोमय्या बोलले त्याची चर्चा अजून वेगळ्यानं करू ना आपण. बरं उमेशजी, त्यासाठी किरीट सोमय्या असतील किंवा भाजपला या चर्चेमध्ये सामील व्हावं लागणार आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. योगेश पांडे यांच्याकडे मी यावेळेला जातो. योगेश पांडेजी, अगदी ज्यावेळेला पत्रकार परिषदा झाल्या त्यावेळेला अतिशय संयमानं उत्तरं दिली गेली की आलेले पाहुणे आहेत, पाहुणे जातीलही. पाहुण्यांचा योग्य पाहुणचार झालेला दिसतोय का योगेश पांडे? नाही, बघा या सगळ्या गोष्टी आता माझे मित्र जे उमेशजी म्हटले की न्यायालयामध्ये यांना, तर न्यायालयाने यांना कुठल्या प्रकारे क्लीन चिट वगैरे काही दिलेलं नाहीये. न्यायालयीन प्रक्रिया कशी चालते त्याविषयी मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. मात्र या ज्या सगळ्या आरोप प्रत्यारोपच्या आज ज्या सेटलमेंट होतात, तडजोडी होत्यात, म्हणजे अक्षरशः एका बाजूला हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतील, परत पहाटे जाऊन शपथविधी करतील, तर ह्याचं जे आउटपुट आहे ते याच्यावर दिसतंय. म्हणजे कशा प्रकारे कोणाचा कसा आता मी तुम्हाला सांगतो की स्पेसिफिक फक्त अजित पवारांवर कारवाई का होते किंवा त्यांच्यावर धाडका टाकली जाते. जर 64 कारखाने विकले आहे, 4 कोटीला कारखाने विकले तर सर्वांची कारवाई झाली पाहिजे होती. मात्र ह्या एकंदरीत आपण सरकारचा गोषवारा बघितला तर हा फक्त केवळ राजकीय स्टंटबाजी आहे आणि त्यामुळे ह्याच्यातला जो गांभीर्य आहे ते कुठेतरी बाजूला ठरतंय. मला सर्वात आश्चर्य वाटतं जे आता अण्णा हजारे होते त्यांनी याविषयी बरंच आवाज उठवला, पण अचानक ते पण शांत बसतात. म्हणजे ह्या मागचे जे गौडबंगाल आहे किंवा ह्या मागचे जे फार गंभीर आहे सगळं पूर्ण. मात्र वास्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. 3 आणि 4 कोटीचं साखर कारखाने विकताय. अहो पुण्यामध्ये 4 कोटी आणि 3 कोटीला रो हाऊस मिळत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही हे आता जे बोलताय ना की जमिनीची किंमत, तर 2012 मध्ये जो कारखाना विकला त्या जमिनीची किंमत 5,000 रुपये एकरी पकडली गेली. 5,000 रुपये एकरी. म्हणजे हे हास्यास्पद आहे. आणि आता सर्व कोणी याविषयी जास्त बोलत नाही. सर्वांना माहिती आहे. बघा, जर कायदा आहे, कायदा आज नाही, उद्या नाही, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी. एक म्हण आहे आपल्याकडे की कानून के हात बहुत लंबे होते. कोणी असो, मी जर गुन्हा केला आहे ना तर त्याला शिक्षा होणारच. आज नाही, उद्या होईल, 5 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल, कोणतरी येईल चांगलं, ही अपेक्षा आपण ठेवूया. योगेशजी, आपला इशारा कोणाकडे? थेट बोलूया. यामध्ये आपला इशारा कोणाकडे? बघा, आता मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला याच्यामध्ये इशारा माझा थेट जे आता आमचे जे दुसरे पत्रकार मित्र आहेत त्यांनी जे सांगितलं, मी तर म्हटलं फक्त ब्रॉड बॅलेट पत्र हा सामूहिक. तर ह्यामध्ये कुणाही पक्षाचा दोष नाहीये. पक्ष सगळे चांगले आहेत, पण पक्षामध्ये जे लोक असतील जे इकडून तिकडे उड्या मारतात आणि ज्यांनी हे घोटाळे केले आहे याच्यामध्ये निश्चितपणे त्यांना शिक्षा होणार. हे सेटलमेंट करू द्या. आणि जर हे असं नाही घडलं तर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास संपून जाईल लोकांचा. अहो तुम्ही मजाक चालली का? 400, 300, 500 कोटीच्या प्रॉपर्टी तुम्ही 4 कोटीला विकताय. तुम्हाला मी आणखीन एक मुद्दा सांगतो. राज्य सहकारी बँकेने या कारखान्याला राज्य सरकारने हमी दिली होती, गॅरंटी होती. त्या गॅरंटी पोटी 2019 मध्ये मार्च महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 500 कोटी रुपये ताबडतोब अदा केले आणि 4 एप्रिलला 500 कोटी अदा केले. याबद्दल कुठेही चर्चा नाही झाली. 1040 कोटी माझ्याकडे तारीख सुद्धा आहे त्याची. आणि बँकेला परस्पर दिले. कोणासाठी दिले?
ज्या कारखान्याचे कवडीमोल किमतीला विकले त्यावरचं जे कर्ज म्हणजे जे बॅलन्स देणं होतं बँकेला म्हणजे ते पैसे करदात्याच्या खिशातून गेले त्याचं मूल्यांकन तर राहिलं बाजूलाच परंतु ज्याच्यामध्ये विक्री करून जो लॉस दाखवलाय राज्य सहकारी बँकेने तो लॉस सुद्धा राज्य सहकारांनी भरलाय तो हे इतकं गंभीर आहे मग जर राज्य सरकारने जर 1049 कोटी रुपये भरले तर ते कुणाकडनं वसूल करणार आहे त्याविषयी काही नाही हे पूर्ण जे सामूहिक त्याला होतात ना सगळे मिळून आणि मला खरंच दुर्दैव वाटतं की ह्यामध्ये शिवसेना नाही कुठे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याकडे लक्ष टाकलं असतं तर कदाचित लोकांना विश्वास आला असता की चला हे सरकारकडे आपण बघू मात्र त्यांचेही हात बांधलेले आहेत त्यामुळं येईल कधीतरी बरं, योगेश पांडेजी आपण म्हणते त्यांचे हात बांधलेले आहेत. उमेश घोंगडेंना मला पुढचा प्रश्न आहे, या आरोप प्रत्यारोपांमध्ये कोण खरं कोण खोटं बोलत आहे? विशालजी मी मगाशी तुम्हाला सांगितलं मुळामध्ये मी कोणा पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथं आलो ना मी पत्रकार म्हणून बोलतोय. हो हो, विषय असा आहे कोण खरं कोण खोटं. तुम्ही आत्ता म्हटलात की दोन्ही बाजूने आरोप होत आहेत, भाजपचे प्रतिनिधी आले नाहीत, किरीट सोमय्या बोललेत, अजित पवारांची पत्रकार परिषद झाली आहे. मुळामध्ये 25,000 कोटीचा भ्रष्टाचार, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का तर भ्रष्टाचार झाला पण भ्रष्टाचार कशा पद्धतीने झाला आहे तर तो तुम्ही सिद्ध करू शकणार नाही अशा पद्धतीचा तो भ्रष्टाचार आहे. आता योगीजी म्हटले की 500 एकर जमीन आहे ती 4 कोटीला कारखाना घेतला. भ्ष्टाचार झाला एका बाजूला म्हणता मला जरा प्रश्न विचारूया ना. नाही विचारा ना उमेशजी, विचारा. मला विचारायचं आहे. नाही एका बाजूला तुम्ही म्हणता पत्रकार आहात तुम्ही एका बाजूला तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार झाला दुसऱ्या बाजूला म्हणतात की हा भ्रष्टाचार कुणी सिद्ध करू शकणार नाही. एक लक्षात घ्या जर तुम्ही दुधात पाणी आहे असं म्हणायचं तर पाणी आहे तर त्याला ते पाणी घातलं असेल तर त्याला घातलंय का नाही हे तपासायचं यंत्र आहे ते यंत्र घाला आणि तपासल्यावर कळेल ना पाणी घातलंय का नाही. एका बाजूला म्हणायचं भ्रष्टाचार झालाय आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की भ्ष्टाचार झालाय हे सिद्ध करू शकत नाही. आपण पक्ष बाजूला ठेवू एक व्यक्ती म्हणून प्रामाणिकपणे सच्चत बुद्धीने आणि प्रामाणिकपणे विचार करून सांगा तुम्ही का 4-5 कोटीला साखर कारखाना मिळतो का हो 5 कोटीला मला सांगा ना काय मिळतो 5 कोटी रुपयामध्ये 5 कोटी रुपयापेक्षा सुद्धा कदाचित त्याची किंमत कमी असेल. मगाशी तुम्ही सांगितलं ना कारखान्यावर किती खर्च होतो त्या कारखान्याचे मशिनरी जळाली होती भंगारात गेली होती तुम्हाला माहिती आहे का नाही गंभीर एकदम जबाबदारी बोगस बोलत नाही मी काही अजिबात आणि मी कुठल्याही पक्षाचा नाही मी एक त्रयस्थ अभ्यासक काय झालंय येतो उमेश घोंगडेजी मी येतो आपल्याकडे. बोला बोला उमेश पाटील आपण बोला. काय झालेलं आहे माहितीये का की आता हे जे दोन्ही मान्यवर या वेगवेगळ्या विषयातले तज्ञ आहेत एक पत्रकार आहेत एक ऊस विषयक तज्ञ आहेत त्यांचं मत असं आहे की हे जे 5 कोटी रुपयाचा कारखाना 4 कोटीचा हे स्वतः अजित पवारांनी आज सांगितलं ना. आज 2003 साली खरेदी झालेल्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये तुम्ही 2021 साली त्याची तुलना करताय आणि कवडीमोल भावाने म्हणताय ते घेतले असतील कदाचित कमी. एखादी गोष्ट एका पुण्यामधले उदाहरण त्यांनी दिलं की पुण्यामध्ये 4 कोटीमध्ये आता फ्लॅट सुद्धा मिळत नाही. ते 4 कोटी रुपयाचा फ्लॅट जर त्याचं कर्ज थकलं असेल आणि लिलावात जर निघाला तर तोच फ्लॅट कोटी रुपयामध्ये 1.5 कोटी रुपयामध्ये ती बँक विकते. ते त्याच्यामध्ये त्याची जप्ती आल्यानंतर सरफेसी ऍक्ट नुसार त्याचा लिलाव काढला जातो. लिलाव काढल्यानंतर ते 20 वर्षापूर्वीचा जर तो फ्लॅट असेल तर त्या फ्लॅटची किंमत आजच्या बाजार भावानुसार ठरत नाही तर डिप्रिसिएशन व्हॅल्यू नुसार त्याची किंमत ही 1.25 कोटी 1.5 कोटी पर्यंत येते आणि विकत घेणारा माणूस हा त्या मूल्यांकनाच्या वर काहीतरी 5,000 रुपये घेतो. हे साधं आणि आपण दोघं बसून मूल्यांकन होईल काय चला तारीख आपण काढू त्या दिवशी जागेचं कारखाना किंमत पकडायची कारखान्याची किंमत आपण 0 पकडू केवळ जमिनीचे मूल्यांकन आणि ते सुद्धा रेडी रेकनरचा रेट फॉरगेट एव्हरीथिंग. त्या दिवशी व्यवहार झाला त्या दिवशी त्या जागेमध्ये त्यावेळेस आपलं सरकार होतं त्यावेळेस रेडी रेकनरचा रेट होता तो काय होता आणि कारखान्याचा विकला. याच्यामध्ये आपण मूल्यांकन काढूया आपण चला तुम्ही स्वतः तुमचं आता सरकार आहे आणि हे कायमचे आरोप पुसून टाकूया आपण सर्व की यापुढे कसं काही तुमचं जर म्हणणं आहे की कारखाने एकदम योग्य किमतीला विकले त्यावेळेस अशी किंमत होती तर मूल्यांकन काढू. कारखाना भंगार पकडा भंगार कारखान्याचं फक्त जमिनीचं व्हॅल्यू काढा आणि आपण त्याच्यावर खरं खोटं सिद्ध करू त्याच्यामध्ये. उमेश पाटील आणि योगेश पांडे यांच्याबरोबर मी पुन्हा एकदा बोलणार आहे. उमेश घोंगडेजी मी आपल्याकडे येतो. ज्या प्रकारे आता उमेश पाटील यांनी एका बाजूला त्या झालेल्या व्यवहारांसंदर्भातला जो लेखाजोखा समोर अजित पवार यांनी मांडलेला आहे त्याचं समर्थन केलं तर योगेश पांडे यांचं म्हणणे की तिथली जागा असेल तिथली किंमत असेल त्या जागेची जर आज किंमत काढली तर खरोखर इतक्या कमी पैशांमध्ये हे व्यवहार होऊ शकतात का.
अनेक संशय जरी उपस्थित केले गेले असले तरी उमेश घोंगडे, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, जेही साखर कारखाने आहेत ते मोठमोठाले, त्यामध्ये राजकारणी मंडळी यांचीच नावं का जोडली जातात? अनेक व्यापारी असतील, अनेक उद्योजक असतील किंवा सर्वसामान्य माणूस या साखर कारखान्यांच्या मालकी हक्कासाठी पुढे येताना का दिसून येऊ नये? उमेश घोंगडे. विशालजी, काय होतं, मी काही कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाहीये. हो, काही गोष्टी सांगायला घेतले की लोक बोलू देत नाहीत, मध्येच बोलतात. माझं मगाशी बोलणं तोडण्यात आलं. नाही, आपण पूर्णपणे माझा आता बोलू पहिला शकता मगाचा जो उमेशजी, कारण अर्धवट आता राहिलं ते आपल्याला पूर्ण संधी आहे. करतो. बोला. मगाशी जे अर्धवट राहिलं ते सांगतो. उमेश पाटील असं म्हटलं की भ्रष्टाचार झाला म्हणताय आणि सिद्ध करू शकणार नाही म्हणताय. तर त्याचं उत्तर असं आहे, उमेशजी, आपल्याला इथं फार वेळ नाही आहे, त्याच्यावरती बराच वेळ बोलावं लागेल. मी तपशीलवार तुम्हाला सांगू शकेन. भ्रष्टाचार झाला नाही म्हणजे काय? आता योगेश पांडेनी जे सांगितलं की कारखान्याचं भंगार, म्हणजे कारखान्याचं जे मशिनरी आहे ती सोडा, ती भंगार म्हणून सोडा. तुम्ही जमिनीचा भाव तुम्ही अगदी 2002चा 2004चा 2 कोटी 3 कोटीचा तुम्ही कारखाना विकला असं गृहीत धरा, तरी सुद्धा योगेश पांडे म्हटलं तसं तुम्ही त्याचे व्हॅल्युएशन करा. आज मी पण ते बसायला तयार आहे. मुळात काय होतं की आपण ह्या चर्चेमध्ये फक्त जोरात बोलतो. आता त्यांनी मागाशी पण काय सांगितलं की सत्र न्यायालयाने सांगितलं, हायकोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं. अहो, ती कागदपत्र तपासा. हायकोर्टाने काय सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने काय सांगितले, तुम्ही जरा तपासा. आज अजितदादांनी सांगितलेलं आहे. मुळामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सत्र न्यायालय, JMFC यांनी जे आदेश ऑर्डर केलेले आहेत ते त्या जरंडेश्वर कारखान्यावरती असलेलं कर्ज, त्यानंतर त्याच्यामध्ये सुंदरबाग जी सोसायटी आहे, ज्या सुंदरबाग सोसायटी, मुंबईतली सोसायटी, ज्या सोसायटीचं मुंबई बँकेमध्ये ठेवी आहेत आणि त्या मुंबई बँकेने त्या कारखान्याला कर्ज दिलं होतं आणि त्या संदर्भातला तो आदेश आहे. कारखाना कुणी घ्यावा याच्या संदर्भातला आदेश नव्हता तो. थोडा अभ्यास करा. नुसतं बोलून दुसऱ्याला गप करू शकता तुम्ही, पण वस्तुस्थिती नाही बदलू शकत. मला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कुठल्याही पक्षाचा अपवाद मी करत नाही. 3 कोटी 4 कोटीला घेतलेले कारखानेवाले कोण आहेत तेही तपासा, राष्ट्रवादीवालेही तपासा. मी पक्षीय बोलत नाही. फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी आहेत त्या जमिनी आणि त्याच्यावर उभं राहिलेले कारखाने सर्वच पक्षांनी जमल तसे एकमेकांच्या सोयीनं लुटलेले आहेत, असं माझं एवढं म्हणणं आहे. शेवटी कसं आहे, तुम्ही बोलू शकता, तुमचा आवाज मोठा आहे, तुम्ही सांगू शकता की तुमचं खरं आहे, पण वस्तुस्थिती तुम्ही बदलू शकत नाही. पाटील साहेब, बरोबर आहे. मात्र उमेश पाटीलजी, साखर कारखान्यांमध्ये खरोखर 25,000 कोटींचा घोटाळा झालेला आहे का? आज जनतेला त्याचं उत्तर हवंय. कितीही पत्रकार परिषदा जरी झाल्या तर देखील येत्या काळामध्ये त्या संदर्भातले पुरावे असतील, लेखी पुरावे असतील, सगळं स्पष्ट होणं गरजेचं आहे. उमेशजी, काळापड आता शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत. मला प्रत्येक प्रवक्त्यांकडे देखील जायचं आहे. उमेशजी, आपल्यापासून सुरुवात करूयात. इतका मोठा घोटाळा झालाय का? नाही, याच्यामध्ये घोटाळा झालाय किंवा नाही झालाय याच्या बाबतीमध्ये काही केंद्रीय तपास संस्था करतायत, राज्य स्तरावरच्या, मग त्याच्यामध्ये CID असेल, अँटी करप्शन ब्युरो असेल, त्याच्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा सहकार विभागाने नेमलेल्या न्यायालयीन समिती असतील, यांच्या पातळीवर झालेल्या चौकशांमध्ये कुठल्याही पद्धतीचा घोटाळा झाला नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे. मग भाजपचे आरोप का? सांगतो ना, आरोप केल्याशिवाय काही लोकांना कुठलंही काम न करता केवळ एक फक्त ऑफिस थाटून आणि 4 CA पगारावर ठेवून आणि 4 वकील पगारावर ठेवून त्यांना Z+ सुरक्षेच्या मध्ये राहून प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य आणि देश पातळीवरची प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं. दिवस रात्र काम करून आणि जनतेमध्ये राहून, लोकांच्या मध्ये राहून काम करून प्रसिद्धी मिळवणं हे अवघड काम असतं. त्याच्यापेक्षा फक्त पत्रकार परिषद घेऊन आणि मोठ्या लोकांवर आरोप करून प्रसिद्धी मिळवणं हे सोपं असतं. आणि पॉलिटिकल अजेंडा सेट करणं हे लोकांची कुठलीही कामं न करता फक्त आरोप करून मोठं होणं हे सोपं असतं. याच्याकरता हे चाललेलं आहे, बदनामी करण्याकरता हे चाललेलं आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर देऊ द्या. आता वस्तुनिष्ठ आरोप ते घोंगडे साहेब जे आहेत ना, ते काय म्हणाले, वस्तुनिष्ठ माहिती. एक तर कुठल्याही गोष्टीचा आता त्यांनी सांगितलं नाही, समर्पक असा कुठला तरी न्यायालयाचा एखादा कागद त्यांनी दाखवला पाहिजे, कुठल्या तरी तपास यंत्रणेचा कागद दाखवला पाहिजे की बाबा ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा ठपका ठेवलेला आहे म्हणून. याच्या संदर्भात त्यांच्याकडे काहीही नाही, फक्त संशय व्यक्त करायचा. हे परसेप्शन आहे. वारंवार हे सारखं घोटाळे म्हणून परसेप्शन तयार केलं गेलं. जसं 2G स्पेक्ट्रमचं एक परसेप्शन झालं आणि सगळ्या देशामध्ये गुंतापालत होऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि नंतर न्यायालयीन पातळीवर ते 2G स्पेक्ट्रम घोटाळा झालाच नाही हे परत पुढे आलं.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमधून काय होतो, फक्त प्रसार माध्यमांच्या माध्यमातून फक्त चर्चेची राळ उठते. कन्क्लुजनवर जे आहे ते नंतर काय घडतं ते आपल्याला अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं. बरं उमेशजी, याचं देखील कन्क्लुजन काय निघणार हे देखील लोकशाही न्यूज चॅनल दाखवणारच आहे. योगेश पांडे, मी आपल्याकडे येतो. उमेश पाटील यांनी थेटपणे आरोप केलेले की भाजपने केलेले हे आरोप जे आहे ते फक्त स्टंटबाजी आहे आणि राजकीय अजेंडा आहे. त्यामुळे घोटाळा की निव्वळ आरोप, योगेश पांडे आजही आपण आरोप केलेले आहेत. मग खऱ्या अर्थानं हा घोटाळा झाला आहे की फक्त हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहे? अगदी 30 सेकंदात योगेशजी. नाही, भारतीय जनता पार्टी जे करतंय ना ते निव्वळ स्टंट आहे. त्यांना जर खरोखर जर कारवाई करायची होती, भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये 5 वर्ष सरकार होतं, त्यांच्या ताब्यामध्ये पूर्ण यंत्रणा होती, तपास यंत्रणा होत्या. मी स्वतः माननीय राजू शेट्टींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, सर्व कागदपत्र त्यांच्याकडे दिले. त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला काही जास्त काही करता येत नाही, आमच्या राजकीय कंपल्शन असतं, हे स्पष्टपणे बोललेलं आहे. मी जाहीर सांगतो, त्यात काही घाबरत काम नाही. त्यामुळं घोटाळा हा झालेला आहे मी 100% सांगतो. आणि कधीही माझ्यासोबत कोणी बसावं, मी प्रूव्ह करायला तयार आहे, जागेवर प्रूव्ह करायला तयार आहे. पण आम्ही सामान्य माणसं आहे, एवढा घोटाळा कोण लढणार आहे मला सांगा ना. आम्ही सामान्य माणसं, आम्ही आवाज उठू शकतो, माध्यमांनी तुम्ही आम्हाला बोलवलं, चर्चेत सांगितलं, आम्ही बोलणार, आम्ही मत मांडणार. या पलीकडे कोण लढणार आहे? कायदेशीर लढायचं, ऍडजॉर्नमेंट होतील, तारखा पडतील. बरोबर योगेशजी, कायदेशीर लढाईसाठी हेच पुरावे हे न्यायालयासमोर हजर होणंही तितकंच गरजेचं आहे. जाता आता उमेश घोंगडेजी, मी आपल्याकडे तो अगदी एका वाक्यामध्ये खरं तर उत्तर आता अपेक्षित आहे, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे की एका बाजूला जर पुरावे असतील तर ते सादर केले जातील का? न्यायालयामध्ये हे प्रकरण उघड होणार का? आणि सत्य कधीपर्यंत समोर येणार? उमेश घोंगडे. विशालजी, मी पुन्हा सांगतो, 25,000 कोटींचा घोटाळा हा काही आजचा आरोप नाही, हा खूप जुना आरोप आहे. पण हा आरोप खरोखरच सिद्ध होणं खूप अवघड आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, कारण या पद्धतीची कागदपत्र, म्हणजे आता आमचे मित्र आहेत उमेश पाटील, ते म्हटले की माझ्याकडे कागद नाहीत, तर ते भेटले तर मी त्यांना कागद दाखवतो. हे मी कुठून मिळवलेले नाही आहेत, हे अजितदादांनीच आज व्हॉट्सअप काढून सगळ्यांना पाठवलेले आहेत प्रेस कॉन्फरन्समध्ये. त्यांनी सांगितलेल्या त्या कागदावरतीच मी बोलतोय. त्यामुळे त्यांची भेट झाली तर मी त्यांना नक्की सांगेन. मूळ विषय असा आहे की 25,000 कोटीचा जो भ्रष्टाचार आहे, तो भ्रष्टाचार माझं सुरुवातीपासून असं मत आहे या पद्धतीनं केलेला आहे की ते तुम्ही सिद्ध नाही करू शकणार नाहीये, कारण त्यांनी त्या चौकटीत बसून सगळं व्यवस्थित करून वाटून घेतलं सगळ्या राजकीय पक्षांना. निश्चितच. त्यामुळे आता सत्य कधी समोर येणार आणि घोटाळा खरोखर झालेला आहे की हे केवळ राजकीय आरोप होते, याचं उत्तर येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. धन्यवाद उमेश घोंगडे, उमेश पाटील, योगेश पांडेजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी. आज खरं तर हे आरोप प्रत्यारोप फार जुने असले तरी देखील अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर या संपूर्ण प्रकरणाचं जे आहे त्याला फुल स्टॉप लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. मात्र खरोखर हे प्रकरण शांत होतं की भाजप या पुढच्या काळातही या संदर्भातले आरोप करत राहणार आणि ते सिद्ध करणार, याकडे लोकशाही न्यूज चॅनलचं देखील तितकंच लक्ष असेल. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.